नमस्कार मंडळी, 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे. यंदाच्या श्रावणात 4 सोमवार आलेले आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप मोठं महत्त्व आहे. हा श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांची भक्ती करण्याचा महिना मानला जातो. म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा, सेवा आणि उपाय यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आता बघा मंडळी, आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यासाठी श्रावण महिना संपायच्या आधी एक विशिष्ट फूल तुम्हाला मिळवायचं आहे. हे फूल जर श्रावण महिन्यात तुम्हाला कुठं दिसलं किंवा मिळालं तर ते तिथून घरी आणायचं आहे, कारण श्रावण महिन्यात हे फूल मिळणं खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की मनात एखादी इच्छा असेल, कितीही दिवसापासून एखादं काम अडलेलं असेल तर हा उपाय श्रद्धेने केल्याने त्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, पैशाची अडचण कमी व्हावी आणि घरात चांगलं वातावरण राहावं यासाठी सुद्धा हा उपाय केला जातो. पण आता प्रश्न असा पडतो की हे फूल नेमकं कोणतं आहे, ते घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, घरामध्ये ते कुठं ठेवायचं आहे आणि हा सगळा उपाय नेमका कसा करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल. आता बघा, हा उपाय कधी करायचा आहे. तुम्ही हा उपाय संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता, पण शक्य असेल तर श्रावणी सोमवारच्या दिवशी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. श्रावणी सोमवारला भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते, त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा किंवा सेवा अधिक चांगली मानली जाते. आता समजा तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही तर मग काही हरकत नाही, कारण श्रावण महिन्यातला दुसरा कोणताही शुभ दिवस निवडून तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रावण महिना संपण्याआधी हे फूल घरी आणून सांगितलेला उपाय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर मंडळी, वेळ न दवडता पाहूया की हे फूल नेमकं कोणतं आहे आणि ते घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, आपल्या आयुष्यात अडचणी काही कमी नसतात. कोणाच्या घरात पैशाची अडचण असते, कोणाला सतत कर्जाचा त्रास असतो, तर कोणाच्या घरात आजारपण, मानसिक ताण किंवा दुसऱ्या काही समस्या सुरू असतात. आपण जीव तोडून मेहनत करतो, दिवसभर कष्ट करतो आणि म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही. एखादं काम हातात घेतलं की त्यात काही ना काही अडथळे येतात, नशिबाची साथ मिळत नाही आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे आपली प्रगतीच होत नाही. काही घरांची तर परिस्थिती अशी असते की पैसा घरात येतो आणि लगेच कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जातो. महिन्याची सुरुवात चांगली होते, पण महिना संपता पुन्हा पैशाची चणचण सुरू होते. कधी घर खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं, कधी एखाद्या गरजेच्या वस्तूसाठी, आणि एकदा कर्ज वाढायला लागलं की त्यातून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. घराचं कर्ज असेल, गाडीचे हप्ते असतील किंवा दुसरं काही कर्ज असेल, ते लवकर संपावं आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तर बघा मंडळी, तुम्हा सर्वांना गोकर्णाचं फूल तर माहीतच असेल. गोकर्णाचं फूल दिसायला साधं असलं तरी धार्मिक दृष्टिकोनातून त्याला खूप शुभ मानलं जातं. या फुलाचा उपयोग भगवान महादेवांसोबतच श्री विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी आणि देवीच्या पूजेमध्ये देखील केला जातो. असं मानलं जातं की घरामध्ये गोकर्णाची वेल लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होतं, घरात सुख समृद्धी राहावी, आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि घरामध्ये चांगली ऊर्जा राहावी यासाठी गोकर्णाचं फूल खूप शुभ मानलं जातं. म्हणूनच श्रावण महिना संपायच्या आधी जर तुम्हाला गोकर्णाचं फूल दिसलं तर ते तुम्ही घरी आणा. आणि तुमच्या घरामध्ये आधीपासूनच गोकर्णाची वेल असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे. मग बाहेर कुठेही फूल शोधायला जाण्याची गरज नाही, घरातलीच फुलं घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचे 3 वेगवेगळे उपाय सांगणार आहे. तुमची ज्या प्रकारची अडचण आहे त्यानुसार यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय श्रद्धेने करू शकता. चला तर मग सगळ्यात पहिला उपाय पाहूया. जर तुमच्या घरामध्ये पैशाची सतत अडचण असेल, पैसा हातात टिकत नसेल, कर्ज वाढत चाललं असेल किंवा महिन्याचा खर्च भागवताच नाकी नऊ येत असतील तर हा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी आपल्याला एक गोकर्णाचं फूल लागणार आहे. त्यासोबतच एक कलश घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ पाण्याने भरायचा आहे. त्या पाण्यामध्ये चिमूटभर अक्षता, थोडंसं तूप आणि 1 चमचा कच्चं दूध घालायचं आहे
आता हे सगळं म्हणजे गोकर्णाचं फूल आणि तयार केलेला कलश घेऊन आपल्याला जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. शक्य असेल तर हा उपाय श्रावणी सोमवारच्या दिवशी करायचा आहे. पण तुम्हाला जर श्रावणी सोमवारच्या दिवशी मंदिरात जाणं शक्य नसेल तर श्रावण महिन्यातील इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी आपण जो कलश पाण्याने भरून आणला आहे ना, त्यातलं पाणी श्रद्धेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण सोबत आणलेलं गोकर्णाचं फूल थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि ते महादेवांना अर्पण करायचं आहे. फूल अर्पण केल्यानंतर मंदिरात शांतपणे बसायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर सांगायची आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 108 वेळा जप करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार कितीही वेळा तुम्ही जप करू शकता. जप झाल्यानंतर महादेवांना मनापासून प्रार्थना करा. घरातील आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, कर्जातून मार्ग निघावा, कष्टाला योग्य फळ मिळावं आणि घरात सुख समृद्धी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना करा. आता मंडळी, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा उपाय म्हणजे बसल्या जागी पैसा मिळणार किंवा लगेच सगळ्या अडचणी संपणार असा दावा नाही. आपल्या कष्टाला आणि प्रयत्नांना सुद्धा श्रद्धेची जोड मिळावी या भावनेने हा धार्मिक उपाय आपल्याला करायचा आहे. आणि बघा, त्यानंतर आपल्याला ते फूल आपल्या घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर जिथे तुम्ही पैसे ठेवता, म्हणजे तुमची तिजोरी किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचे कागदपत्रे ठेवता त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ते फूल आपल्याला ठेवायचं आहे. असा हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे. आता आपण दुसरा उपाय पाहूया. जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, उपचार करूनही त्रास कमी होत नसेल किंवा घरात आजारपणामुळे सगळे चिंतित असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे, सोबत पाण्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे आणि जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आजारी व्यक्तीला मंदिरात येणं शक्य असेल तर तिने स्वतः हा उपाय करायचा आहे. पण तिची तब्येत अशी असेल की ती मंदिरात जाणं शक्य नाही तर तिच्या वतीने घरातील दुसरी व्यक्ती हा उपाय करू शकते. मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी कलशातलं पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गोकर्णाचं फूल महादेवांना व्हायचं आहे. तिथे बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करायचा आहे. त्यानंतर महादेवांसमोर त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते फूल आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या घरी आणायचं आहे. ते स्वच्छ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून आपल्या स्वयंपाकघरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. आता बघा, तिसरा उपाय. तुमच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाची झाली आहे पण वारंवार स्थळं येऊनही काही ना काही कारणाने लग्न जमत नसेल तर अशा वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. त्या फुलावर थोडंसं साधं मीठ किंवा मग खडं मीठ टाकायचं आहे. ज्या मुलामुलीच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत त्या व्यक्तीच्या अंगावरून हे फूल 7 वेळा उतरवायचं आहे. उतरवताना मनात महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि लग्नामधले अडथळे दूर व्हावेत, योग्य स्थळ मिळावं आणि संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. 7 वेळा फूल उतरवल्यानंतर ते एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाच्या बुडाशी तुम्ही हे फूल टाकू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे गोकर्णाच्या फुलाशी संबंधित हे 3 उपाय आपण पाहिले. तुमच्या श्रद्धेनुसार आणि तुमच्या समस्येनुसार यापैकी एक उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता. श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या कष्टाला आणि प्रयत्नांनाही तितकंच महत्त्व द्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.